कोपरगाव नगर परिषदेचा बिगुल वाजला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट महाविकास आघाडीने नगराध्यक्ष पदासाठी सपना भरत मोरे यांची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली आहे। विशेष म्हणजे कोपरगावच्या इतिहासात प्रथमच नगराध्यक्ष पदासाठी महिला उमेदवार सुदृढपणे उभी राहत असल्याने शहरात उत्सुकता वाढली आहे। पूर्वी नगरसेविका म्हणून काम करताना सपना मोरे यांनी अनेक विकास प्रकल्प राबवले असून शहराच्या विकास आराखड्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे। पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता व्यवस्थापन, जनसुविधा या विषयांवर त्यांनी सातत्याने भूमिका घेत सक्रियपणे पाठपुरावा केला आहे। नगराध्यक्ष झाल्यास शहरातील पाणी समस्येवर प्राधान्याने काम करणार असल्याची माहिती त्यांनी दिली। त्याचबरोबर महिला सुरक्षेसाठी शहरात सीसीटीव्ही बसवणे, महिला सार्वजनिक शौचालय उभारणे, महिलांसाठी तिमाही दरबार सुरू करणे, रोजगार निर्मिती, बचत गटांना चालना देणे, मुलींसाठी सुरक्षित पोलीस पथक तसेच गरजू विद्यार्थिनींसाठी शिक्षण मदत कक्ष उभारण्याची योजना त्यांनी जाहीर केली आहे। सपना मोरे यांचे पती भरत मोरे हे देखील सामाजिक कार्यात सातत्याने सक्रिय असून कोरोना काळातील त्यांच्या सेवाभावी कामाची प्रशंसा झाली आहे। कोपरगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत महिलांना नेतृत्वाची संधी मिळाल्याने शहर विकासाचा नवा अध्याय सुरू होणार आहे। याबाबत अधिक माहिती सपना मोरे यांनी दिली। कोपरगाव नगर परिषदेचा बिगुल वाजला आहे। थेट नगराध्यक्ष पदासाठी आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून या ठिकाणी उमेदवारी लढवत आहे, काय सांगाल? कोपरगाव नगर परिषद 2025 साठी नगराध्यक्ष पदासाठी मी निवडणूक लढवत आहे। ही निवडणूक लढवत असताना माझ्या समोरचे जे उमेदवार आहे ते अतिशय बलाढ्य म्हणजे धनशक्तीने ते बलाढ्य। त्यांच्याकडे जरी धनशक्ती असली तरी जनशक्ती माझ्या मागे आहे। ते इतक्या खालच्या पातळीला जाऊन प्रचार करताय। एक महिला म्हणून समोर आपल्या समोर महिला उभी आहे याचं सुद्धा त्यांना भान नाहीये। पण माझ्या माता भगिनी, कोपरगाव शहरातील सगळे मतदार बंधू भगिनी माझ्या पाठीशी आहे। आणि कोपरगाव शहरामध्ये जे उमेदवार माझ्या समोर उभे आहे ते चारही पुरुष आहे। एकमेव महिला उमेदवार आहे नगराध्यक्ष पदासाठी। मी अगोदर त्यांना जनतेने नगराध्यक्ष केलेले, पण त्यांनी काहीच विकास जनतेचा केलेला नाही। स्वतःचा विकास भरपूर झाला त्यांचा, पण गावाचा विकास कुठल्याही प्रकारचा केलेला नाही हे जनतेने आता ओळखून घेतलेले। मी 10 वर्ष नगरसेविका असताना मी केलेले काम हे माझ्या प्रभागातल्या जनतेला तर माहिती आहे, पण शहरातली सुद्धा जनता ते बघत असते। कारण माझा प्रभागच एकदम बस स्टँडच्या समोर आणि वर्दळीच्या ठिकाणी असल्यामुळं शहरातले सगळेच लोक त्या भागात येतात, त्यांना तो विकास दिसतो। जसा माझ्या प्रभागाचा विकास केलेला आहे तसाच शहराचा विकास मला करायचा आहे। जसा आदर्श प्रभाग आहे, 1 नंबर प्रभाग आहे कोपरगाव शहरातला माझा, तसाच महाराष्ट्रात 1 नंबरचं शहर कोपरगाव शहर मला बनवायचंय। त्याच्यासाठी जनता ही माझ्या पाठीशी आहे। आणि माझ्या बंधू भगिनींना सगळ्यांना मी कळकळीचं विनंती करेल की या धनशक्तीच्या माग कोणी काही देऊ तुम्हाला, ते आता रोज महिलांसाठी वेगवेगळं काही पण आमिष दाखवताय, वेगवेगळ्या वस्तू वाटताय, पैसे वाटताय, बरेच त्यांचे प्रयोग चालू आहे। जनतेला मी विनंती करेल की सगळं घ्या, कोण काय देतंय हे आपल्याच पैशातून आहे। हे काही कुठं शेतात कामाला जात नाही, कुठं रोजराजी करायला जात आणि मग तुम्हाला देत्या, असा काहीच प्रकार नाही। हे आपलाच पैसा आहे, हा तुम्हाला मिळतोय। कोण काय देत असेल तो जास्तीत जास्त जे देईल ते घ्या, फक्त योग्य बटन आपण दाबा आणि तेवढी जनता सुज्ञ ते करणार आहे। आणि हे 21 तारखेला निकालातून दिसणार आहे, आम्हाला पूर्ण विश्वास आहे। ताई, निवडून आल्यानंतर विकास कामांना प्राधान्यक्रम काय असणार आहे? विकास कामांना प्राधान्यक्रम सर्वात प्रथम माझ्या माता भगिनींसाठी पाण्याचा प्रश्न आमच्या कोपरगाव शहराचा फार बिकट आहे। 5 दिवसाआड पाणी येतं, ते पण स्वच्छ येत नाही। अतिशय गढूळ दुर्गंधीयुक्त पाणी येतं, पिण्यालायक ते पाणी नसतं। प्रत्येकाला फिल्टर प्लांट घरात बसवावा लागतो। इथला जो कोपरगाव नगरपालिकेचा फिल्ट्रेशन प्लांट आहे तो बंद अवस्थेत आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाला जारचं पाणी घ्यावं लागतं, घरात फिल्टर बसवावं लागतं। त्याच्यामुळे सर्वात प्रथम स्वच्छ पाणी, पूर्ण दाबाने पाणी आणि दररोज पाणी हे मी देणार आहे। त्याच्यानंतर कोपरगाव शहरातील कुठंच कोपरगाव शहरामध्ये स्वच्छतागृह नाही महिलांसाठी, पुरुषांसाठी आहे त्याची अवस्था दुरावस्था अत्यंत। त्याच्यामुळे सर्वात अगोदर महिलांसाठी स्वच्छतागृह जे पुरुषांचे आहे त्या ठिकाणी त्याची दुरुस्ती करून
आणि त्यांच्या सुद्धा संख्येत वाढ करायची आहे. स्वच्छतागृहाच्या पुरुषांच्या सुद्धा स्वच्छतागृहामध्ये वाढ करायची आहे. महिलांसाठी तर सगळे नवीनच करावं लागणार आहे, कारण एकही नाहीये, ते मी पहिले करणार आहे. जाता जाता कोपरगाव मधील नागरिकांना आपण काय संदेश द्या? कोपरगाव शहरातल्या नागरिकांना माझी एकच कळकळीची विनंती आहे, आपल्यासारखी सर्वसामान्य घरातली एक स्त्री कोपरगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत आहे. जे नगराध्यक्ष पदासाठी जे उमेदवार आहे त्यांना आपण एकदा संधी दिलेली आहे, आणि ज्यांना दिलेली नाहीये संधी, पण ते कोणाच्या तरी हातातलं कठपुतली म्हणा, बावला म्हणा, त्याप्रमाणे त्यांचं काम चालणार आहे. कारण ते आत्ताच एक आमदार आहे, एक माजी आमदार आहे, त्यांचे ते उमेदवार आहे. जर त्यांची काम करायची इच्छाशक्ती असती तर ते आमदार असताना ते करू शकत होते. त्याच्यासाठी नगरपालिकेची, नगराध्यक्षाची, नगरसेवकांची गरज त्यांना नव्हती. ते कामं ते करू शकत होते. ते आता सांगताय का आमचा नगराध्यक्ष निवडून द्या, नगरसेवक निवडून द्या, मग आपण शहराचा हा विकास करू, तो विकास करू. तर हा कुठल्याही प्रकारचा विकास त्यांना जर करायचा असता ते आमदार असताना ते करू शकतात. आत्ता जो रोजचा पैशाचा जो उदामादा चालू आहे त्या खर्चामध्ये कोपरगाव शहर इतकं सुधारलं असतं का त्यांना मत मागायला सुद्धा कोणापर्यंत जायची गरज आली नसती. पण त्यांना विकास करायचा नाही, लोकांना 100, 200, 500 रुपये द्यायचे. मग लोक जर कामं सांगायला गेले तर त्यांना सांगायचं की पैसे दिलेले, तुमचा काही बोलायचा अधिकार नाही. त्याच्यामुळे हे काही कामं करणार नाही. आत्ता जे भांडणं चालू आहे त्यांचे, दोघं एकमेकाच्या विरोधात, रोज पोलीस स्टेशनला, एक कोर्टात, एक कचेरीत आहे. आणि निवडून जर कदाचित चुकून जर आलाच, येणार नाही 100% मी येणार आहे, मला खात्री आहे, तर त्याच्यानंतर जर आलंच कोणी निवडून तर तेव्हा पण हे भांडणच करणार आहे, कोपरगावचा विकास करणार नाही. याच्या आधी सुद्धा लोकांनी बघितलेलं आहे का ते भांडणच चालू राहतं त्यांचे. याच्या अगोदर सुद्धा कामांना स्टे लावलेला आहे त्यांनी. त्याच्यासाठी मी कळकळीची विनंती करेल माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींना की मी आपल्यासारखीच एक सर्वसामान्य घरातली गृहिणी आहे. आपल्या सर्वसामान्यांच्या प्रश्नाची मला जाण आहे. आपण सर्वांनी येत्या 20 तारखेला माझी मशाल हे माझं चिन्ह आहे, अनुक्रमांक नंबर 3, मशाल या चिन्ह समोरचं बटन दाबून भरघोस मतांनी आपण मला निवडून द्या. आपल्या कोपरगाव शहर स्वच्छ, सुंदर, जसं आपल्याला पाहिजे तसं कोपरगाव शहर मी करण्याचा प्रयत्न नाही म्हणत, मी 100% करेन. हीच मी कळकळीची विनंती करते की एका धनशक्ती विरुद्ध सर्वसामान्य घरातली गृहिणी आपल्यासाठी आपल्याकडं आशीर्वाद मागत आहे. या मतरूपाने आपण मला आशीर्वाद द्यायला, आपलं पवित्र मत, या मताची किंमत कोणीच करू शकत नाही. इतकं अमूल्य आपलं मत असतं आणि ते अमूल्य मत आपण सगळे मला द्याल अशी आपल्याला कळकळीची विनंती करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. दादा, ताई या ठिकाणी थेट नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी लढवित आहे. प्रचाराला देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे, काय सांगा? खऱ्या अर्थानं जर बघितलं, जेव्हा कोपरगाव नगर परिषदेची निवडणूक लागली, सर्व कोपरगाव शहरातील मतदार दोन्ही साखर सम्राटांना वैतागलेले होते. यापूर्वी जे नगराध्यक्ष जनतेमधून झाले त्यांच्या सुद्धा कारभाराला वैतागले होते. एक जनतेमधून एक चांगला असा नगराध्यक्ष मिळावा, जो नगराध्यक्ष जनतेच्या हाकेला, तो रात्री अपरात्री सुद्धा तो मदतीला यावा, अशी जनतेची मागणी होती. म्हणून जनतेच्या मागणीनुसार, मतदारांच्या हक्कानुसार एक सर्वसाधारण कुटुंबातील महिला, जी माझी पत्नी आहे, जी 10 वर्ष शिवसेनेची नगरसेविका होती. कोरोना काळात सुद्धा आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे, ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये कोरोना काळामध्ये जे शेजारचे राज्य बघितले ते सर्वश्रुत आहेत. गटारीमध्ये, नाल्यामध्ये, नदीमध्ये प्रेत सोडण्यात आलेत. पण मृतांची संख्या या महाराष्ट्रामध्ये का कमी झाली? ते उद्धवजींचं काम होतं. महाविकास आघाडीच्या सर्व मंत्र्यांनी एक संघटित येऊन, एक विचाराने येऊन आपला महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक, या भूमीतला नागरिक कसा कोरोना संकटापासून दूर गेला पाहिजे, हे दवाखाना असेल, बेड असतील, ऑक्सिजन असेल, अनेक त्यांना अन्न पुरवठा कसा करायचा, या सगळ्या पद्धतीनं कोरोनापासून या महाराष्ट्राला दूर ठेवलं. त्याच पद्धतीनं कोपरगाव शहरामध्ये अनेक जण कोरोनाबाधित झाल्यानंतर त्यांना बेड मिळवून देणं, त्यांना ऑक्सिजन कसं उपलब्ध होईल, रोजचे डबे 300 ते 350 डबे आमच्या शिवसेनेनं सौ सपनाताई भरत मोरे यांच्या नगरसेवक या पदाच्या मार्गदर्शनाखाली 300-350 डबे ज्या गरजू लोकांना, जे 4 भिंतीच्या आत भयभीत झालेले होते, ज्यांना बाहेर कोरोनात काय चालू आहे, किती वातावरण गंभीर झालेत, किती लोक बाहेरच्या राज्यामध्ये मरतायत, हे टीव्हीच्या माध्यमातून समजत होतं. त्यामुळे लोक भयभीत झाले होते. अशा लोकांना दूध पिशवी असेल, साखर, चहा पावडर, जेवणाचे डबे आम्ही त्या लोकांना पोच केलेत. आज खऱ्या अर्थानं मी त्याचा मोबदला मागत नाहीये. शिवसेना आणि शिवसेनेची विचारधाराची आहे. अन्यायाच्या विरोधात, गोरगरिबांच्या सोबत
आणि ज्या लोकांना खरंच गरज आहे त्या लोकांना संकटा काळात त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, ही शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे. त्या शिकवणीप्रमाणे आम्ही प्रत्येक संकटात लोकांचे उभे राहतो. मोबदला मी तो मागत नाही, पण इथून पुढं मी जनतेला आव्हान करतो, एक तुमच्यातली एक सर्वसामान्य या 64,000 मतदारामधून 31 ते 32,000 महिलांचं वोटिंग आहे. स्त्री शक्तीचा जागर, स्त्री शक्ती सक्षमीकरणासाठी एक महिला सर्वसामान्य कुटुंबातली उभी आहेत. तुमची सगळ्यांची ताकद एका महिलेला जर मिळाली तर हे कारखानदार यांच्याकडे तुम्ही रात्री गेल्यानंतर, दिवसा गेल्यानंतर यांच्या पियेला पहिले तुम्हाला भेटावं लागेल. यांच्या दारात मोठमोठी कुत्री आहेत, ती कुत्री तुमच्यावर पहिले भुंकणार. हे सर्वश्रुत आहेत, हे सगळ्यांना माहिती आहेत. एक सर्वसामान्य कुटुंबातील महिला ज्यांचा मेडिकलचा व्यवसाय आहे, रात्री अपरात्री लोकांना औषधं पुरवणं, अपघातस्थळी लगेच पोहोचणं हे आमचं कर्तव्य समजतो आम्ही. पण आम्हाला पुढं अहोरात्र सेवा करण्यासाठी या कोपरगाव जनतेचे अनेक प्रश्न आता ताईंनी सांगितलेत, मी ते प्रश्न वारंवार सांगणार नाही. तेच सडलेले आणि कुजलेले प्रश्न आपला देश स्वतंत्र झाल्यापासून, त्याच मूलभूत गरजापासून आपलं कोपरगाव शहर आजही वंचित आहे. मग तेच प्रश्न पहिले मार्गी लावणार. शेजारचे तालुके जर आपण बघितले पंचक्रोशीत, दरवर्षी प्रत्येक निवडणुकीमध्ये नवीन प्रश्न असतात. का आपल्या कोपरगाव शहरामध्ये त्याच पाण्याच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली जाते? मतदार राजांनो, हे खेळवतायत आपल्याला, हे फक्त खेळवतात, एकाच मुद्द्यावर निवडणूक लढवतात, कोट्यवधी रुपये खर्च करतात. मग का ते कोट्यवधी रुपये खर्च करून इथं पाणी ते व्यवस्थित आपल्याला देऊ शकत नाही? 22 नंबरचं तळ होऊन सुद्धा आपल्या घशाला आजही कोरड आहेत. का 5 दिवसाआड पाणी मिळतं? का दुर्गंधीयुक्त पाणी मिळतं? का गढूळ पाणी मिळतं? का आपला पूर्ण दाबाने पूर्ण पाणी मिळत नाही? ही सगळी गंभीर समस्या या लोकांच्या हातात आहे, ते सोडवू शकतात. पण तुम्हाला आम्हाला खेळवायचं आहे. काय MIDC होऊन देत नाही आपल्या कोपरगाव शहरामध्ये? का बेरोजगारांना रोजगार मिळून देत नाही? जर बेरोजगारांना रोजगार मिळाला तर यांच्या कारखान्यात कामाला जाईल कोण? यांचा कार्यकर्ता होईल कोण? हे मतदारांना आपल्याला सगळ्यांना समजतंय. पण आता अभी नाही तो कभी नाही, आता ही शेवटची वेळ आहे. आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते आता इथून पुढे हिंमत करणार नाही. यंदा जर तुम्ही आम्हाला निश्चित निवडून दिलं तर मी कायम माझ्या भाषणात सांगतो, नगराध्यक्षाच्या कॅबिनला दरवाजा नसणार. शनी शिंगणापूर सारखी आपल्याला प्रतिकृती या कोपरगावमध्ये दिसेल. दरवाजा वाजवायची गरज नाही, कुठल्या शिपायाला सांगायची गरज नाही. जनता हो, मायबाप जनता हो, डायरेक्ट तुमचे प्रश्न मांडा. नगराध्यक्षाच्या कॅबिनला दरवाजा नसणार. दर 3 महिन्याला जनता दरबार असणार, महिलांसाठी असणार. सगळे अधिकारी, पोलीस स्टेशन पासून नगरपालिका आणि ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी, डॉक्टर लोक समोर तुमच्या बसतील, तुमचे प्रश्न मार्गी लावले जातील. हे सगळं आव्हान तुम्हाला मी प्रत्येक भाषणात करतोय. आज पैशाचा जर बघितलं, सगळीकडे आयदोत चालू आहे. आज 16-17 वर्षाच्या लेकराला 5-5, 10-10 हजारचं पाकिट पैशाचं दिलं जातंय. 16-17 वर्षाच्या मुलाची मतदार यादीत नाव नाहीये, तो मतदार सुद्धा नाहीये. मग का आपली तरुणाई व्यसनाधीन करतायत? आज हॉटेल बघितले आपण, फुल हॉटेल चालू आहेत. जिकडं तिकडं तरुणाई ही सगळी व्यसनाधीन होतीये. कोण व्यसनाधीन करतायत? निवडणूक उद्या संपून जाईल, कोण उमेदवारांना पैसे देणार? उद्या चोऱ्या करतील, दरोडे घालतील, मारामाऱ्या करतील, गुन्हेगारीकडे वळतील. याला कारणीभूत हे साखर सम्राट आहेत. किती दिवस आपण आता सहन करायचं? मी आता विनंती करतो, घ्या, आलेले पैसे घ्या. आम्ही नाही म्हणत नाही, काय चॉकलेट कॅडबरी येतील ते घ्या. हा पैसा तुमचाच आहे, तुमच्याच कष्टाचा पैसा आहे. बळीराजाच्या शेतीचा माल जेव्हाच्या कारखान्यात तो ऊस येतो, टाटा मारून ते पैसे घेतात, तेच तुम्हाला वाटतायत. इतकी वाईट अवस्था या लोकांनी आपली करून ठेवली, आपल्या कोपरगाव शहराची करून ठेवली आहे. तळमळीने सांगतो, पोटतिडकीने सांगतो, महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे फाटके तुटके उमेदवार असतील आमचे. नाही आमच्याकडे कारखान्याची यंत्रणा नसेल, आमच्याकडे मनुष्यबळ, पण आमच्याकडं तुमच्यासाठी 5 वर्ष मेहनत निष्ठेनं काम करू, निस्वार्थीपणे काम करू. कुठलाही भ्रष्टाचार नगरपालिकेमध्ये होऊ देणार नाही आणि आम्ही करणार नाही. ज्या दिवशी आम्ही चुकीचं काम करेल, आम्ही करणार तर नाही, ही आमच्या आईची शपथ आणि शिवसेना प्रमुखांची शपथ घेऊन सांगतो. पण यदा कदाचित आम्हाला जर काही समजा काम आमचं होऊ शकलं नाही तर राजीनामा आम्ही सगळे मिळून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकावर, त्या मैदानावर आम्ही राजीनामा देऊन टाकू. आणि आमची आत्ता जी काही प्रॉपर्टी, जी काही आमची संपत्ती असेल, तिचा बॅनर आम्ही लावणार आहेत. निवडून आल्यानंतर 5 वर्षांनी तोच बॅनर, त्याच्यामध्ये 1 रुपयाची संपत्ती आमची वाढलेली नसतात. आम्हाला भ्रष्टाचार करायचा नाही आणि करून द्यायचा नाही. निस्वार्थीपणे जनतेचं काम आम्हाला करायचंय. मायबाप जनता हो, आता ही शेवटची संधी ही कोपरगावच्या विकासासाठी, सुंदर कोपरगाव करण्यासाठी, तुमच्या आमच्या मनातलं सुंदर कोपरगाव करण्यासाठी, महिलांना रोजगार मिळण्यासाठी, कचरामुक्त होण्यासाठी, धूळमुक्त होण्यासाठी, खड्डेमुक्त होण्यासाठी आता ही शेवटची संधी आहे. ही शेवटची संधी, नंबर 3चं बटन मशाल चिन्ह आहे. सौ सपना भरत मोरे, फोटो मशीनवर नसणारे मशाल सगळ्यांनी बघा. 3 नंबरचं बटन बघा. महाविकास आघाडी सोबत आमची तुतारी पण आहेत. आमच्या सोबत एक हिरा, जो 8 नंबर प्रभागामधून अर्जुन मोरे म्हणून हा उमेदवार आम्ही पुरस्कृत केला आहे.
मी सगळ्यांना विनंती करतो, मायबाप जनता हो, आम्हाला आशीर्वाद द्या, तुमचं भविष्य हे उज्ज्वल करून घ्या, एवढीच या ठिकाणी विनंती करतो. मतदारांच्या आग्रहानुसार लोकसभेला सुद्धा आम्ही मशाल रॅली काढली होती, त्यावेळेस आमचा विजय झाला. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेबजी वाघचौरे प्रचंड बहुमताने या ठिकाणी निवडून आले. आता तीच मशाल रॅली लोकांचे आग्रह खातर, मतदारांचे आग्रह खातर मशाल रॅली काढा, म्हणजे तुमचा विजय निश्चित आहे. त्यासाठी आज भव्य दिव्य अशी मशाल रॅली आदेश बांदेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कोपरगाव शहरामध्ये प्रमुख मार्गाने आज ती जाणार आहे. 2 ते 3 दिवसापूर्वी मतदारांच्या आग्रहानुसार आम्ही मतं जेव्हा मागायला जातो त्यावेळेस भाऊ तुमची सभा झाली पाहिजे. रोखठोक बोलणारी शिवसेना, जनतेसाठी काम करणारी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यांची एक सभा झाली पाहिजे. म्हणून विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दादा दानवे यांची जाहीर सभा झाली. त्या जाहीर सभेने सुद्धा या दोन्ही साखर सम्राटांचे आणि ते जो 2 बाकीचे उमेदवार आहेत ज्यांनी पदं भोगली आहेत त्यांच्या पायाखालची वाळू घसरली म्हणून एका महिलेची बदनामी करण्याचं काम हे षडयंत्र चालू केलंय. पण आता 31 ते 32 हजार महिला या खपून घेणार नाही. आता उद्या आमच्या फायर ब्रिगेड, आमच्या सुषमाताई अंधारे शिवसेनेच्या उपनेत्या यांची उद्या जाहीर सभा सावरकर चौकामध्ये भर दिवसा उन्हात सभा होणार आहे. मी नागरिकांना आव्हान करतो, कोपरगावचा विकास करून घेण्यासाठी, तुमचा आमचा विकास करून घेण्यासाठी, आपलं कोपरगाव धूळमुक्त करण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं आपल्या मतामध्ये परिवर्तन करण्यासाठी, आपल्या कोपरगावसाठी उद्या आमची फायर ब्रिगेड, आपली फायर ब्रिगेड सुषमाताई अंधारे उद्या येत आहेत. त्या सभेला आपण सगळ्यांनी यावं हे मी आपल्याला आग्रहाची विनंती करतो आणि निमंत्रण देतो.